विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत लिमिट ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. तर त्याचे सर्वात पहिले आपण फॉर्म्युले बघूया आणि त्याच्यावर बेस असणारे न्यूमेरिकल्स बघूया. तर चला स्टार्ट करूया. बघा, लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग 1 प्लस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू काय होतं, 1 येतं. लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग 1 प्लस एक्स, पण याचा बेस काय असतो, ई असतो. मॅथ्स मध्ये आपण बाय डिफॉल्ट जो बेस असतो लॉगचा तो असतो ई, आणि फिजिक्स मध्ये असतो 10. जर बेस दिला नसेल तर त्याचा ई कन्सिडर करतो आपण. तर लॉग 1 प्लस एक्स अपॉन एक्सचं आन्सर येतं 1. बघा, आपण हा फॉर्म्युला बघितला होता. मी तुम्हाला एक सांगतो. लिमिट एक्सटेंड्स टू 0 आणि 1 प्लस एक्स टू दी पॉवर 1 बाय एक्स, याचा आन्सर काय येतं, ई येतं. हा आपण प्रिव्हियस क्लास मध्ये बघितला होता. तर सिमिलरली आता हा 1 बाय एक्सच आहे, हा याचा पॉवर होऊन जाईल. आपण लॉगच्या प्रॉपर्टीज माहिती आहे आपल्याला. लॉग 1 बाय ए असेल आणि एम असेल तर हे काय होईल, लॉग एम टू दी पॉवर 1 बाय ए होऊन जातं. सेम वेनी हे पण होईल. तर लॉग बाहेर घेतला आपण असं समजायचं आणि याचा आन्सर येतं ई, म्हणून लॉग ई 1 होतं. ठीक आहे ना. असंही तुम्ही कन्सिडर करू शकता किंवा लक्षात ठेवू शकता. लॉग ए प्लस 1 प्लस एक्स अपॉन एक्स आहे, पण बेस काय इथे ए आहे. तर याच्या वेळेस आपण लॉग ए जर बाहेर घेतला म्हणजे याचा पॉवर करून 1 प्लस एक्स टू दी पॉवर 1 बाय एक्स करून, तर याचा तर आन्सर येईल. पण लॉग ए हॅव्हिंग बेस ए हा बाहेर घेतला होता, म्हणून लॉग ई हॅव्हिंग बेस ए येऊन राहिला याचा आन्सर. ठीक आहे ना. अशा प्रकारे पण आपण लक्षात ठेवू शकतो. आणि हे जे पुढच्या कंडिशन दिलेल्या आहेत, या कंडिशन्स लॉगला डिफाईन करण्याचे आहेत. म्हणजे बेस कधीही ग्रेटर दॅन 0 असावा आणि 1 नसावा. ठीक आहे. आणि लिमिट एक्सटेंड टू 0 लॉग 1 मायनस एक्स अपॉन एक्स आलं तर आपण मायनस एक्स जर असेल तर त्याचा आन्सर -1 येतं. आपण हे डायरेक्ट रिझल्टच लक्षात ठेवूया ना, हे फॉर्म्युलेच लक्षात ठेवूया. लिमिट एक्सटेंड टू 0 लॉग 1 प्लस एक्स अपॉन एक्स 1 येतं, आणि 1 मायनस एक्स अपॉन एक्स असेल तर -1 येतं. ठीक आहे. तर चला आपण याचे काही न्यूमेरिकल्स बघूया. फर्स्ट न्यूमेरिकल बघा, लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग 1 प्लस एक्स, आणि इथे बेस मेन्शन केलेला आहे 1 प्लस एक्सचा. लॉगचा बेस आहे ई. तर आपण बघूया लिमिट फर्स्ट न्यूमेरिकल एक्सटेंड्स टू 0 लॉग 1 प्लस एक्स अपॉन 3 टू दी पॉवर एक्स मायनस 1. आपण काय करू, इथे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की लॉग लिमिट एक्सटेंड टू 0 लॉग 1 प्लस एक्स अपॉन एक्स असेल तर त्याचा आन्सर काय येतं, 1 येतं. तर एक्स ने डिवाइड करणं आवश्यक आहे. आणि हा पण फॉर्म्युला आपण एक्सपोनेन्शियलचा प्रिव्हियस क्लास मध्ये बघितला होता. तर ए टू दी पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स पाहिजे असते. ठीक आहे. तर म्हणून आपण याचं डिवाइड केलं एक्स नी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. म्हणून झालं लिमिट एक्सटेंड टू 0 लॉग 1 प्लस एक्स अपॉन एक्स अपॉन 3 टू दी पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स. याचा आन्सर, आणि लिमिट आपण इंडिव्हिज्युअलला देऊ शकतो. तर यालाही दिली आणि यालाही दिली, तर याचा आन्सर काय आलं, 1 आलं. आणि याचा आन्सर काय आलं, लॉग 3 आलं. पण 1 अपॉन लॉग 3 कुठेच दिसत नाही आहे ऑप्शन मध्ये. मग काय करायचं, तर आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे. कोणती, लॉग ए हॅव्हिंग बेस बी जर असेल तर तो आपण 1 अपॉन लॉग बी हॅव्हिंग बेस ए, व्हॅल्यू आणि बेस हा इंटरचेंज करू शकतो आपण, पण रेसिप्रोकल घ्यावा लागतो. सेम वेनी याचा आन्सर काय येईल, हा जर वरती न्यायचा असेल तर हा इथे येईल आणि 3 इथे येईल, म्हणजे लॉग ई हॅव्हिंग बेस 3. तर हा ऑप्शन दिसतोय का, हो, ऑप्शन डी दिसतोय, आपण जो काढलेला आहे. ठीक आहे. याचा आन्सर आहे
ऑप्शन डी. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नेक्स्ट न्यूमेरिकल मध्ये जर आपण विचार केला की इथे लॉगची जे आता आपण फॉर्म्युला बघितला तो लावू शकतो का, तर मला असं दिसत नाहीये की आपण इझिली येथे फॉर्म्युला लावू शकतो. तर अशा वेळेस काय करायचं, आपण काय करायचं, याला एल हॉस्पिटल रूलने यूज सॉल्व्ह करायचं. लिमिट एक्स टेन्स टू 1 लॉग एक्स अपॉन एक्स मायनस 1. आणि पश्चिम बंगालचा क्वेश्चन आहे. तर आपण काय करू, एल हॉस्पिटल युजिंग एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल काय असतो, न्यूमरेटरला डिफरन्शिएट करा न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट करा डिनॉमिनेटर मध्ये. हे यासाठी म्हणतो की बरेचदा स्टुडंटला वाटतं की यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला लावायचा डिफरन्शिएशनचा, पण तो नाही लावायचा आपल्याला. न्यूमरेटरला सेपरेटली डिफरन्शिएट करायचं, डिनॉमिनेटरला सेपरेटली डिफरन्शिएट करायचं. त्याचं आन्सर येईल लिमिट एक्स टेन्स टू 1 लॉग एक्सचं डिफरन्शिएशन काय येतं, मी तुम्हाला इथे लिहून देतो लागेल तर, ddx ऑफ लॉग एक्स काय होतं 1/x. ठीक आहे. तर त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल, लॉग एक्सचं 1/x आणि एक्सचं डिफरन्शिएशन 1 आणि -1चं 0, म्हणजे 1 - 0 1च झाला, म्हणजे 1/x आला. तर 1 लिमिट एक्स टेन्स टू, इथे 1 पाहिजे, एक्स टेन्स टू 1 1/x. याचा आन्सर काय येईल 1/1 म्हणजे 1. ऑप्शन ए करेक्ट आहे. बघा, याला हॉस्पिटल रूल लावल्याने आपण किती सोपं करून टाकलं. नाहीतर आपल्याला वाटत होतं की आपण लॉग 1 + x अपॉन x चा फॉर्म्युला लावायचा का, है ना. पण याला हॉस्पिटल रूल लावल्याने सिंपल होऊन गेला. थर्ड न्यूमेरिकल बघूया आपण. थर्ड आहे द व्हॅल्यू ऑफ लिमिट x टेन्स टू 0 4 to the power x minus 1 to the power 3 upon sin x square by 4. आपण याला असं ब्रॅकेट मध्ये लिहायची प्रॅक्टिस करूया. आणि log 1 + 3x. ठीक आहे. तर आता इथे काय करायचं, इथे प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की 4 to the power x minus 1 अपॉन एक्स असतं तर चांगलं झालं असतं, पण तो ब्रॅकेटच्या आतमध्ये पाहिजे, म्हणजेच आपल्याला एक्स क्यूब ने डिवाइड करावं लागेल. इथे कशाने, एक्स क्यूब ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे मी आता बघा काय लिहितोय, याच्यासाठी म्हणजे एकेका ब्रॅकेटमध्ये लिहितो 4 to the power x minus 1 अपॉन एक्स पाहिजे आहे, आणि क्यूब म्हणजे तुम्ही एक्स क्यूब एक्स्ट्रा लिहिला, तो एक्स क्यूब इथे लिहिला मी, आणि इथे लिहिलं साइन एक्स स्क्वेअर बाय 4. आता बघा, हा एक्स क्यूब कॅन्सल झाला, म्हणजे आपण हीच दोन क्वांटिटी लिहिलेली आहे. पण आता याला जर सॅटिस्फाय करायचं असेल तर आपल्याला इथे साइन स्क्वेअर एक्स पाहिजे, म्हणून साइन एक्स स्क्वेअर बाय 4 आहे, तर इथे एक्स स्क्वेअर पाहिजे, मग एक्स शिल्लक राहिला तो पुढे लिहिला. आणि एक्स स्क्वेअर बाय 4 पाहिजे, तर मी 4 नी मल्टिप्लाय केलं. क्लिअर, म्हणजे हे झालं, याचा आन्सर येईल 1. ठीक आहे. आता पुढे लॉग 1 + 3x आहे, तर याला काय पाहिजे, तुम्ही काय करू शकता, इथे आपण एक्सच्या जागेवर 3x लिहिले चालतं असं, पण डिनॉमिनेटरला म्हणजे हा अपॉन 3xच आहे, इथे आपण लिहू शकतोय ना, इथे लिहायची गरज नाही, इथे 3x केला तर इथे येईल 1/3. 3 कॅन्सल व्हायसाठी. तर याचा आन्सर पण आपल्याला माहिती आहे. तर याचा आन्सर किती होऊन राहिला आता, हे तर 4/3 झाले, हे बाहेर. याचा आन्सर काय येतंय, लॉग 4 चा क्यूब, कारण की याचा आन्सर येऊन राहिलाय लॉग 4 a to the power x minus 1 अपॉन x असेल तर लॉग ए आन्सर येतं, तर लॉग 4 येईल, a च्या जागेवर 4 असल्यामुळे. याचा आन्सर काय येतं 1, आणि याचा आन्सर काय येतं
जर समजा आता इथे 3x आहे तर चालतं, लॉग 1 प्लस एक्स अपॉन एक्स असू द्या किंवा एक्स अपॉन लॉग 1 प्लस एक्स असू द्या. बरं, जर समजा जर mx असेल तर लॉग 1 प्लस mx अपॉन mx पाहिजे, तरी त्याचं आन्सर 1च येतं. तर हे झालं 1. तर झालं ना, लॉग 3 लॉग 4 चा क्यूब आणि 4/3 असा आन्सर येईल. तर हे ऑप्शन कुठे दिसते? ऑप्शन मला असं वाटतं मी रिपीट करून टाकले. तर इथे हे ऑप्शन ए की बी ऑप्शन मध्ये आहे. इथे ऑप्शन थोडे रॉंग झाले. ठीक है, होतं कधी कधी, बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. तर याचा आन्सर येऊन राहिलाय 4/3 लॉग 4 चा क्यूब. ठीक आहे, होतं कधी कधी मित्रांनो. ठीक आहे, आणि क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 आहे, लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग 3 प्लस एक्स मायनस लॉग 3 मायनस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू के दिलेला आहे आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. AIEEE चा क्वेश्चन आहे. तर इथे दोन मेथडनी आपण सॉल्व्ह करू शकतो. मेथड 1 आहे लिमिट एक्सटेंड्स टू 0. आपण काय केलं, लॉग इथे 3 कॉमन घेतला आणि 1 प्लस एक्स बाय 3 करून टाकलं. आणि सिमिलरली इथे पण केलं, 3 कॉमन घेतला, 1 मायनस एक्स बाय 3 करून टाकला अपॉन एक्स इज इक्वल टू काय, के दिलाय. तर हे काय होईल, लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग ए इंटू बी काय होतं, लॉग ए प्लस लॉग बी. हे काय होईल, लॉग 3 प्लस लॉग 1 प्लस एक्स बाय 3 असं होईल. सिमिलरली इथे पण होईल, लॉग 3 प्लस लॉग 1 मायनस एक्स बाय 3, पण मायनस पुढे आहे त्याच्यामुळे मायनस होऊन जाईल दोन्ही क्वांटिटी, लॉग 3 मायनस लॉग 1 मायनस एक्स बाय 3 असं होऊन जाईल अपॉन एक्स. तर लॉग 3 कॅन्सल, म्हणजे आपल्याला मिळालं लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग 1 प्लस एक्स बाय 3 मायनस लॉग 1 मायनस एक्स बाय 3 अपॉन एक्स. तर आपल्याला हे एक्स बाय 3 आणावं लागेल इथे, त्यावेळेस 1 होईल. तर एक्स बाय 3 आणि इथे 3 नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करून टाकलं. आता बघा, याच्यामुळे काय झालं, लिमिट एक्सटेंड्स टू 0 ह्या 1/3 पुढे घेऊन घेतला मी कॉन्स्टंट आणि एक्स बाय 3 याला सेपरेटली दिला, 1 प्लस एक्स बाय 3 अपॉन एक्स बाय 3 आणि इथे दिला मायनस लॉग 1 मायनस एक्स बाय 3 अपॉन एक्स बाय 3. तर याचा आन्सर माहिती आहे तुम्हाला काय येतं, 1. याचा आन्सर 1 आणि याचं 1 येतं, याचं मायनस, याचा आन्सर मायनस 1 येतो. तर मायनस मायनस प्लस झाला म्हणजे 2/3. याचा आन्सर येईल 2/3. ऑप्शन सी करेक्ट आहे. बघा 2/3 आन्सर येते. ठीक आहे, मेथड 2 पण सांगणार आहो मी तुम्हाला. एक मेथड 2 सिंपल आहे यापेक्षा. तर के ची व्हॅल्यू काय आली, 2/3. मेथड 2 कशी आहे बघा, मेथड 2 मध्ये आपण डायरेक्ट एल हॉस्पिटल रूल युजिंग एल हॉस्पिटल रूल, त्यांनी पहा किती सिंपल होऊन जातं. एल हॉस्पिटल रूल लावला तर काय करतो आपण, न्यूमरेटरला डिफरन्शिएट करतो. लॉग एक्सचं डिफरन्शिएशन आताच पाहिलं आपण, 1/x येतं. तर लॉग 3 प्लस एक्सचं काय येईल, 1/3 प्लस एक्स मायनस याचं काय येईल, 1/3 मायनस एक्स. आणि 3 प्लस एक्सचं डिफरन्शिएशन केलं होतं आपण, जे 0 आणि 1 आलं होतं, 0 प्लस 1 1 आला होता, त्यामुळे आपण तो विचार नाही केला. पण इथे याचं
3 मायनस एक्सचं पण डिफरन्शिएशन करावं लागेल, ते येईल -1 अपॉन एक्सचं डिफरन्शिएशन 1 इज इक्वल टू के. तर काय आलं, लिमिट x टेन्स टू 0 1 अपॉन 3 प्लस एक्स, आणि हा मायनस इथे मल्टिप्लाय केला तर प्लस 3 मायनस एक्स इज इक्वल टू के आलं. एक्स ची व्हॅल्यू पुट करून दिली तर ती आली 1/3 प्लस 1/3 इज इक्वल टू के. सो डिनॉमिनेटर सेम आहे, तो 2/3 इज इक्वल टू के. एल हॉस्पिटल रूलने सुद्धा सिंपल वेनी आपण करू शकतो. ठीक आहे, क्लिअर. जर तुम्हाला मित्रांनो आपण इथे थांबूया, पण तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.